निवडणुकीच्या स्ट्रॉंग रूमबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे हटवल्याच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या दिवशीही तणावाचे वातावरण, पोलिसांची पत्रकारांशी वादावादी. नगरपरिषद निवडणुकीच्या मतपेट्या ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमसमोरील एका खाजगी घरावर यादव आघाडीकडून बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे निवडणूक अधिकारी व नगरपालिका प्रशासनाने काल सायंकाळी दबाव टाकून हटवले. या घटनेनंतर काल दुपारी 4 वाजल्यापासून परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आज सकाळीही महिला उमेदवार व महिला कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूम परिसरात जाऊन प्रशासनाला सवाल केला, कॅमेरे का काढले, असा जाब त्यांनी विचारला. यावेळी वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी महिलांना 100 मीटरच्या सुरक्षा वलयात येण्यास मनाई असल्याचे सांगून, येथून निघा, अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करीन, असा इशारा दिला. यावर महिलांनीही प्रत्युत्तर देत गुन्हे दाखल करा असा टोला लगावल्याने वादावादी निर्माण झाली. यावेळी पोलिसांच्याकडून आढावा घेण्यास आलेल्या पत्रकारांशी अरेरावीची भाषा. घटनास्थळी बातमी कव्हर करण्यासाठी आलेल्या पत्रकार यांच्याशीही पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप आहे. तुमच्यावरही गुन्हा दाखल करीन तसेच गाडीवर दंड ठोका असे सांगितल्याने पत्रकार आणि पोलिसांमध्ये तीव्र शब्दांत वाद झाला. तुम्ही जावा ना कलेक्टरकडे, इकडे काय आहे तुमचं? जाणार आहे की जावा तुम्ही कलेक्टरकडे. तुम्हाला काल समजावून सांगितलं तरी तुम्ही हेच करताय पुन्हा. ठीक आहे, आम्ही जातो, पण आता बाईट द्यायला आलोय. बाईट इथं द्यायची काय गरज नाही. तुमची काल बाईट झाली आहे, सगळं झालं. आता ते रोज येणार आहे, त्यांना काय? आम्ही आढावा घ्यायला येऊ शकतो इथं. गाडी आदेश दाखवा, येऊ शकत नाही म्हणून. गाडी इथं लावू नको. आदेश तुला बोलू नका साहेब. तू बोलू नको. हे व्हिडिओ बोलायचं नाही. तुम्हाला आधी तुला बोलायला शिकवलंय का साहेब? पत्रकारांशी कसं बोलायचं असतं? सीसीटीव्ही कॅमेरे लावलेच पाहिजे. सीसीटीव्ही कॅमेरे लावलेच पाहिजे. हुकुमशाही.